पुन्हा एकदा विश्वनाथ भोईर हे कल्याण पश्चिमचे आमदार होतील आणि आपल्या सेवेमध्ये रुजू होतील अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणं ही शिवसेनेची, भाजपाची किंवा राष्ट्रवादीची गरज नाही, तर महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणं ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची गरज झालेली आहे। कारण महाराष्ट्राला एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सरकार लाभलं, देवेंद्रजी आणि अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून लाभले। या तिघांनी महाराष्ट्रामध्ये जो 2.25 वर्षामध्ये विकास केलेला आहे, त्या विकासाच्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा 1 नंबरवर आलेला आहे। आणि म्हणून प्रचारामध्ये महाविकास आघाडीचे नेते हे सगळीकडे सांगत सुटले की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ह्या कामाला स्थगिती देऊ, त्या कामाला स्थगिती देऊ। मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला स्थगितीचं सरकार पाहिजे की प्रगतीचं सरकार पाहिजे? आपल्याला जर प्रगतीचं सरकार पाहिजे असेल तर महायुतीचं सरकार आलं पाहिजे, आणि महायुतीचं सरकार आणायचं असेल तर विश्वनाथ भोईर यांना पुन्हा एकदा कल्याण पश्चिम मधून आपण निवडून दिलं पाहिजे। मी नेहमी सांगतो, एखादं युद्ध आपल्याला जर जिंकायचं असेल तर एखाद्या सैन्याचा सेनापती हा बकरा असेल आणि सैन्य वाघ असेल तर ते सैन्य कधी युद्धामध्ये जिंकत नाही। पण एखाद्या सैन्याचा सेनापती वाघ असेल आणि सैन्य बकरा असेल तर ते सैन्य निश्चितपणाने युद्धामध्ये जिंकल्याशिवाय राहत नाही। परंतु महायुतीमध्ये आपण काम करत असताना आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीचे 3 सेनापती आहेत। सेनापती नंबर 1 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, सेनापती नंबर 2 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आणि सेनापती नंबर 3 अजितदादा पवार साहेब। आता महायुतीच्या सैन्याचे सेनापती ही वाघ आहेत आणि समोर बसलेली सेना ही वाघ आहे। ज्या सैन्याचा सेनापती वाघ आणि सैन्य वाघ असेल त्या सैन्याला युद्धामध्ये कोणीही पराभूत करू शकत नाही। म्हणून येणाऱ्या 20 तारखेला 100% महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊन महायुतीची सत्ता येऊन पुन्हा एकदा महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गावर येईल असा विश्वास व्यक्त करतो।